विशाल घरत पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती पाहतो आपण जो फलंदाज आहे संतोष कोम. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण अजय माळी याला आज प्रमोट केलेला आहे आपण पाहतोय सलामीला. आपण एखादा आपण एक सीझन जर बघितलं तर थोडासा त्याने ब्रेक घेतला होता. पुन्हा एकदा नव्या जोमाने तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतोय. अजय माळी पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सरळ शतरक्षकाला निवडलं होतं संतोष खोम याने. एक सिंगल धाव. आज आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स भिववाडा न्यू जर्सी मध्ये रेड अँड रेड आपण पाहतोय संतोष कोम. अजय मालीसाठी हा चेंडू अखोटे पास होता. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न धावचीची संधी ते निर्माण झालेली आहे आणि आपण पाहतोय की ते फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. हा पहिला फलंदाज बाद झालेला आहे अजय माळी. थँक्यू डीजे. चला फलंदाजाने थोडीशी घाई करायची आहे. विकेट पडण्या अगोदर आपला जो नेक्स्ट बॅट्समन आहे तो आपण रेडी ठेवायचा आहे. आपण पाहतोय की आज टायगर स्पोर्ट भिववाडा साईनाथ भोईर याची नक्कीच कुठेतरी कमी जाणवेल. टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघाला थोडेसे इंजर्ड आहेत, दुखापतग्रस्त आहेत आणि नक्कीच त्याची कुठेतरी कमी जाणवत असेल ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघाला. कल्पेश कोठावले न्यू बॅटर इन झालेला आहे. जर्सी क्रमांक पाहतोय आपण 45. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक वरती संतोष कोम. कट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. वेगवान चेंडू होता. चेंडू पर्यंत थोडासा खाली देखील राहिला होता. कट करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण डीप मध्ये शतरक्षक आहे. चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झालेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल कारण फेकी देखील चांगली झाली. चांगलं गॅदर केलं किरण बारात याने चेंडूला. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे कल्पेश कोठावल्याने. चेंडू सरळ 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. व्हॉलेंटियर्स आयोजकांना विनंती आहे की आपले व्हॉलेंटियर्स बाउंड्री पंच तैनात करा जेणेकरून लवकरात लवकर चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आणि जो आपला वेळ जास्त खर्च होतोय तो कमी खर्च होईल. जर आपला वेळ जर जास्त खर्च जर झाला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला आज उशीर होईल. आपली बाउंड्री पंच तैनात करा जेणेकरून चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. षटकार आलाय. या षटकाराने धावफलक 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल होण्याची शक्यता मात्र झेल ड्रॉप. संधी होती झेल पकडण्याची. कल्पेशाचा हा झेल होता. झेल जर पकडला असता तर
झेल पकडला असता तर नक्कीच एक मोठा वासा इथे जाल्यामध्ये मिळाला असता, मात्र तसं काही झालेलं नाही. झेल सुटला, 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. आपण पाहतोय षटकाची समाप्ती झालेल्या पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 10 धावा हे धाव फलकावरती लागलेला आहे. चला स्पीडअप करायचं आहे. आपण कालच्या दिवसामध्ये बघितले की 4-4 षटकांचे सामने आपण बघितले होते. आज 3-3 षटकाचे सामने आपण पाहतोय, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल मॅचेस देखील खेळवायच्या आहेत. आजच्या दिवसामध्ये 12 संघ इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. त्यानंतर 2 सेमीफायनल, 1 फायनल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. म्हणजे एक्स्ट्रा मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये, कारण आपण बघितलं की जे दिवस आहेत छोटे दिवस आहेत, लवकर अंधार होतं, बॅड लाईटचा प्रभाव लवकर आपल्याला जाणवतो मैदानावरती. तेच कारण की आपण थोडंसं स्पीडअप क्रिकेट खेळतोय. आणि खेळाडूंना देखील विनंती असेल, सर्व संघांना विनंती असेल की आपण थोडासा स्पीडअप करावा, आम्हाला सहकार्य करा. पाहता मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅटच्या टोफेजला आपण पाहतोय, बॅटच्या बॉटम वर चेंडू लागला होता. आणि बघा संतोष कोम याने देवाला आठवण केलेला आहे. त्याला देखील माहिती आहे का हा झेल सुटलेला आहे, याचा आपल्याला आता फायदा उचलायचा आहे. आणि त्याने आभार देखील मानलेत. झेल ड्रॉप. हा चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताला गेलाय. आपण पाहतोय की या सीझन मध्ये जे आपल्याला पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही मॅच पाहतोय. आई जुदानी बोलीन संघाने या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. आणि या सीझन मध्ये काही नियमावली देखील चेंजेस केलेल्या आहेत. आपण पाहतोय की एक दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताला गेलाय. व्हाईट चेंडूची नोंद झालाय. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. आणि जो जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला तो रिव्ह्यू रिटर्न मिळेल, मात्र अनसक्सेस झाला तर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. बघा ह्यावेळेस सातत्याने आपण पाहतोय की तो व्हाईट चेंडू इथे हाताळले जात आहेत. बघा ही दुसरी व्हाईटची हॅट्रिक आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक व्हाईटची हॅट्रिक बघितली होती, आणि ही दुसरी व्हाईटची हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक झाली होती, षटकारांची हॅट्रिक आणि व्हाईटची हॅट्रिक. बघा चौकारांच्या 2 हॅट्रिक झाल्यात, षटकारांच्या 2 हॅट्रिक झाल्यात, विकेटच्या 2 हॅट्रिक झाल्यात, आणि आता व्हाईटची ही दुसरी हॅट्रिक. हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे, डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. धाव फलक पाहतोय पण 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड लागलेले आहेत. हा चेंडू ते सोडून दिलेला आहे, मात्र हा चेंडू किंचितचा आपण पाहतोय थोडासा आतून वळण घेऊन गेलेला आहे. निर्धाव चेंडू असेल. पाहतोय की 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण इथं कव्हर केली जाते डिबेनच्या माध्यमातून. पुन्हा एक सिंगल धाव फलक 15 धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. आपण पाहतोय की आतापर्यंत 7 चेंडू या षटकामध्ये हाताळलेले आहेत, त्याच्यामध्ये 3 चेंडू अफांतर. अखोट्याचा चेंडू शाडबूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र स्वतःला थांबवतोय. 1 बॉम्ब चेंडूला कॅरी करतोय, चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत बघा संतोष कोम किती वेगाने चपलाईने धावलेला आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावलं गेलं, ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचा 1 चेंडू देवी बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक किती पाहायला मिळतो, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. आणि आपण पाहतोय की थोडस फंबल्स इथे पाहायला मिळाला. गचाल क्षेत्ररक्षण झालेला आहे, आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांकरता. चौकार.
थँक्यू थँक्यू डीजे. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय निखिल निखिल सोमन. निखिल च्यावरती आपण पाहतोय प्रहार करण्याचा प्रयत्न. बघा, दोन क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आणि एक क्षेत्ररक्षक अमोल रावते तिकडे आले होते, मात्र गोलंदाजाने चांगले झेल पकडला. थँक्यू डीजे. चला, पुढच्या दोन संघांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आई ग्रुप भाटपाडा आणि ओम सागर ब्राह्मणगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्या. हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल, पण हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल संपर्क नव्हता आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाते. धाव फलक 22 या धावसंख्येवरती 22 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पण चांगला स्ट्रोक आहे. संतोष कोमच्या बॅट मधून निघालेला षटकार. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटचा हलकासा हेश लागून चेंडू निघून गेला. किरण बारतकडे संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं. दुसरा झेल आपण पाहतोय संतोष कोमेचा ड्रॉप झालेला आहे. झेल सुटले, त्याचा त्यांनी फायदा देखील उचललेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलेला आहे. एक चौकार एक षटकारच्या बॅटमधनं सध्या तरी आलेला आपण पाहतोय. ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे. थोडासा मिसफील्ड इथे पाहायला मिळाला. दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सुखरूपरित्या आपण पाहतोय इथे पूर्ण केलेली आहे. या दोन धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी आहे. शेवटचा बॉल. शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्टपुल पॉवरफुल होईल का? तर षटकार. चेंडू 6 धावन करता निघून गेलेला आहे. षटकार येतोय. षटकांशी धाव फलक पाहतोय आपण 36 धावा, 37 धावांचं टार्गेट. थँक्यू डीजे. तर सन्माननीय दिलीपजी पागी यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. एका बाजूने पाहतो आपण उमेश परेड, तर एका बाजूने जितू कोते, कल्पेश परेड. आपण पाहतो अगोदर आपण
टॉसची ओळख करून द्या. एका बाजूने बीजेपी आहे तर एका बाजूने एसीए. कोण कॉल करतोय? ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा एसी असा कॉल आहे आणि एसीए इथे आलेला आहे. टॉस जिंकलाय ओमसागर ब्राह्मणगाव संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण सांगू शकाल? यामागचं कारण क्षेत्ररक्षण निवडण्याचं कारण काय? कमीत कमी धावा लोकू आम्ही गेम प्लॅन तशी केलेली आहे. आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध नक्कीच. म्हणजे आपण टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण इथे घेतलं असतं. आपण पाहतोय की या मैदानाचा लेखाजोखा आपण जर बघितला, हायेस्ट स्कोर आपण जर बघितला 99 आहे. लो स्कोर जर आपण बघितला 4 षटकामध्ये तर 24 धावा आहे. तुम्ही प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 3 षटकामध्ये 30+ जाण्याचा प्रयत्न करू. आपण मागच्या वर्षी बघित होतो की उमेश परेड ज्या प्रकारे फॉर्म मध्ये होता तोच फॉर्म यावर्षी त्यांचा पाहायला मिळेल की? हो नक्कीच, कारण आता जास्त पण प्रॅक्टिस नाही झाली. बघूया आता गेम प्लॅन काय होतो काय. या सीझन मध्ये असा कुठला खेळाडू आहे की जास्त त्याच्यात तुम्ही फोकस देणार आहात की तो नजरेसमोर असणार आहे आणि त्याच्यावरती जास्त विश्वास असणार आहे? नाही, जे आता गेल्या वर्षी जे प्लेयर होते तेच आहेत. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही तेवढे. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय ओमसागर ब्राह्मणगाव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आय ग्रुप भाटपाडा या संघाला येथे फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते सज्ज आहेत गुरुनाजी तांडेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीप. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. स्पर्धेचा विचार केला तर आजचा शेवटचाच दिवस आहे या स्पर्धेचा आणि अप्रतिम आयोजन नियोजन बघायला मिळते आपल्याला. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा खेळली जाते आणि ज्याचे आयोजक आहे आई जीवदानी संघ आणि खरोखरच अप्रतिम आयोजन बघायला मिळते आपल्याला. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामधला पहिला सामना बघायला गेलो तो टायगर स्पोर्ट बीबीपाडा वर्सेस आझाद वसई यांच्यामध्ये हा सामना होतोय. 3 षटकाचा सामना. प्रथम फलंदाजी करताना बीबीपाडा संघाने 36 धावा जमवलेल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष वसई संघाला जिंकण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सलामीची थोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे वसई संघाची. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. सकाळचं सत्र विनंती आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, कारण आज आपल्याला एक्स्ट्रा सामने देखील खेळवायचे आहेत, जेणेकरून आयोजकांना कुठल्या प्रकारे संध्याकाळच्या सत्रामध्ये उशीर होणार नाहीये आणि तुम्हाला देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये उशीर होणार नाही याची दक्षता घ्या आणि थोडासा स्पीडअप क्रिकेट खेळा. नक्कीच प्लीज सहकार्य करा. थोडंसं फास्ट घ्या. आमच्या विनंतीला मान द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक चॅनवर किरण आणि नॉन स्ट्राईक चॅनवर करण. 18 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर संतोष कोम. पंचांकडून इशारा होतोय सामन्याला सुरुवात. राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. पॉवर प्लेचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट खेळला गेला थर्डमॅनच्या दिशेला. बघता बघता चेंडू सीमारेषे पार करतोय. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी चौकाराने. या 4 धाव्याने संघाचं खातं खोललं जात आहे. धाव संख्या 4. कमांड डीजे. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात केली गेली किरण याच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष. यापुढचा चेंडू आटा मात्र पुन्हा एकदा लॉगांच्या दिशेला जातोय. खाली क्षेत्र आहे. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कमांड डीजे. आई एकविरा मातेची आठवण करून दिलेली आहे आणि उद्याच्या दिवसापासून आपण बघतो की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि सर्वांना या मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा असतील. जर आपण पूर्वेला बघायला गेलो तर आई जीवदानी मातेचं मंदिर आपल्याला आहे आणि आई जीवदानी मातेचं लक्ष आपल्यावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर संतोष कोम.
यापुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन चेंडू टर्मिनलच्या दिशेला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषे पार जातोय. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. डीजे. तर काय सुरुवात आहे ती शेवटच्या दिवसाची. चौकाराची हॅट्रिक साजरी करताना मिस्टर किरण बारात अप्रतिम फलंदाजी. 37 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा. गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल. त्याच्यानंतर आपण गेलो असं बघा. पुन्हा एकदा आपण जाऊया आयोजकांकडे. अप्रतिम आयोजन आहे या मैदानाकडे बघायला गेलं तर खरोखरच अप्रतिम मैदान आणि खूप मेहनत घेतलेली आहे जीवदानी बोलीत संघाच्या खेळाडूने. आणि त्याचं कारण बघायला मिळतं की ही स्पर्धाचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचलेली आहे. तर पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवर दबाव असेल थोडासा. आता मात्र खराब चेंडू, मला वाटते वाईडचा इशारा दिलाय पंचांकडून. वाटते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तर आजच्या शेवटच्या दिवसामधला हा पहिला रिव्ह्यू. तर या स्पर्धेकडे बघायचं गेलं तर खरोखरच अप्रतिम स्पर्धा. गुरुवारच्या दिवसापासून या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. पहिल्या दिवसाचा विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आई मर्दवी राजावली संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश केला होता. शुक्रवारच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर पानखंडा बी या संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश केला गेला. तर नक्कीच हा चेंडू वाईट नसेल. चांगल्या चेंडूची समाप्ती, चांगला कमबॅक बघायला मिळतो. आता मात्र संतोष कोम याच्याकडून चांगला कमबॅक करावाच लागेल, कारण लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार खालेले आहेत. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, पण तो ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक निर्धार चेंडू. पहिले 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा, चौकाराची हॅट्रिक साजरी केली गेली फलंदाज किरण बारात याच्याकडून. पण त्याच्यानंतर चांगला कमबॅक बघतोय आपण किरण संतोष याच्याकडून. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्लिप आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागेल, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे बिन बाद 13. कमॉन डीजे. अनाद निर्गुण प्रगटली भवानी. अप्रतिम संगीत ऐकायला मिळते आपल्याला गुरुवारच्या दिवसापासून आकाश दादा याच्याकडून. खरोखरच अप्रतिम क्रिकेटमय संगीत. थंडीचे दिवस चालू आहेत, गुलाबी थंडीचे दिवस, आणि या थंडीच्या दिवसामध्ये अप्रतिम क्रिकेटचा हा महासंग्राम बघायला मिळतोय आपल्याला. तर चला थोडासा फास्ट घ्या प्लीज, सहकार्य करा. तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 24. जी सरासरी मेंटेन करायची आहेत प्रत्येक षटकामागे 12 धावा ह्या बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. तर रोहित येतो गोलंदाजी मार्कवर. वैतीत पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नातले स्टिक सोडून जातोय. चेंडू पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते.
धावसंख्या 14 धावा, 12 चेंडू 23 धावेची गरज. रोहित आपल्या दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. चांगला चेंडू होता. बेल्स उडवले जातात यष्टीरक्षकाच्या मार्फत, परंतु फलंदाज हा आपला पिच मध्ये होत आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. सॉरी, पहिला चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक दूर आहे. तर एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 15 धावा. बिनबाद 15 अशी सुरुवात आहे. चांगली सुरुवात मानावी लागेल आतापर्यंत. वसई संघाची 37 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. यावेळी मात्र गोलंदाज रोहित यांनी आणि चांगला कमबॅक असेल आपल्या संघासाठी. या स्पर्धेचा विचार केला तर 99 धावा ह्या हायेस्ट आहेत या मैदानावर आणि मला वाटते ह्या असोसिएशनचा सुद्धा एक रेकॉर्ड असेल. त्याच्यानंतर बघायला गेलं तर पहिले हाफ सेंचुरी या पर्वाची मिस्टर ललित भोवर याच्या नावावर कोरली गेली. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला आणि झेल पकडलेला आहे, परंतु झेल पकडताना पाय सीमारेषेला लागलाय की नाही बघा. तर थर्ड अंपायर कडे येऊया. बघा जरा झेल पकडलेला आहे, परंतु झेल पकडताना पाय सीमारेषेला टच झालाय की नाही. अप्रतिम झेल पकडलेला आहे मिड विकेटच्या दिशेला सीमारेषेवर, परंतु झेल पकडताना थोडासा बॅलेन्स चेंडूवर लक्ष होता आणि झेल पकडताना पाय हा सीमारेषेला लागलाय का चेक करताना बघतोय आपण. ऐकाय टारप्याचा सूर, ओळखणे तर ऐकाय टारप्याचा सूर. बिंदोडीचा भरभाव, बिंदोडीचा भर, बिंदोडीचा भरभाव, बिंदोडीचा भर, बिंदोडीचा भरभाव, बिंदोडीचा भर, बिंदोडीचा भरभाव, बिंदोडीचा भर. मी तर वाढगो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. तू हात धर, नाचून दे माल हो तारप्यावर, पुराही धरलाय भलता चोर, तारप्याच्या या सुरावर. अशा प्रकारे हा गडी बाद आहे. अप्रतिम झेल
पकडला जातोय मिडॉनच्या दिशेला सीमारेषेवर. अशा प्रकारे पहिला विकेटचं पतंग होते आझाद स्पोर्ट वसई संघाचं. तर धावसंख्या 15 असताना हा पहिला आदरा बसतोय वसई संघाला. 18 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष पूर्ण करायचं होतं. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आलेल्या होत्या, पण दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे आणि रोहित सातवी याच्याकडून हे षटक आदळलं जातं. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्ग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर निशांत गरत. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल. या एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 16 धावा. बघा पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक बघतोय आपण धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गेला परंतु अपयशी होतोय. पंचांकडून इशारा येतोय लोईक बाईचा. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 17 झालेली आहे. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर खरोखरच किरण सारखा फलंदाज होता. लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेले होते. असं वाटत होतं की चांगली सुरुवात केलेली आहे आपल्या संघासाठी, पण तो चांगला कमबॅक मानावा लागेल टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाकडून. या पुढचा चेंडू आपण बघतो मिडॉनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी चेंडू. नको भाऊ तू आता दास नाचा या पुरी हा फुल टाइम पास. मजा येईल नाचाया लोठ्या समोर हिंदोडीचा गुर भाऊ हिंदोडीचा गुर. मजा येईल नाचाया लोठ्या समोर हिंदोडीचा गुर भाऊ हिंदोडीचा गुर. ये भांडत तर करत आहात वाली ना निस्त मरत मोवाली. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 6 धावा आल्याच्या नंतर आता मात्र धाव संख्या बघतोय आपण 23 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. जर बॅट्समॅनचा विचार केला तर अजूनपर्यंत किरण सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे ज्याच्या नावावर आजच्या दिवसामधली चौकाराची हॅट्रिक ज्यांनी साजरी केली तो फलंदाज अजूनपर्यंत बघायला गेलो स्ट्राईक एंड वर आहे. नक्कीच सामना रोमांचक होईल. बघायला गेलो तर आतापर्यंत सामना हा बॅलन्स आहे. 6 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वसई संघाला. तर वैयक्तिक पहिल्या संघात तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज प्रेम. 6 चेंडू आणि 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी.
प्रेम गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू आपण बघतोय, बॉल येतो मिड विकेटच्या वरून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषे पार जातो. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 29 धावा झालेल्या आहेत. किरण याला बघितलं तर खरोखरच चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गलीमध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातो. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. किरण याचा विचार करायला गेलो तर 10 चेंडूवर तब्बल 24 धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र 4 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलेला आहे. खाली क्षेत्र आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एस, नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिला. चांगलं कॉलिंग केलं गेलं किरण याच्या मार्फत, कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. अशा प्रकारे बघायला गेलं तर ह्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 34 धावा. आता मात्र 3 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा, हा जर झेल आला तर पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होईल आणि तसं झालेलं आहे. विकेटचं पतंग. थँक्यू डीजे. आपण बघितलं की एका षटकामध्ये 14 धाब्यांची गरज होती. आतापर्यंत आपण पाहतोय की पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 3 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. आपण बघितलं होतं की कालच्या दिवसामध्ये एका ओव्हरमध्ये 16 धावा देखील झाल्या होत्या. एका ओव्हरमध्ये 17 धावा देखील झाल्या होत्या. 15 धावा देखील झाल्या होत्या. आपण बघितलं की एका ओव्हरमध्ये 8 धावा देखील करू दिल्या नव्हत्या. म्हणजे धावा झाल्यात देखील आणि कमी धावा देखील झालेल्या नाही आहेत. या धावा इथे रोखल्या जातील की केल्या जातील. काय फटका केला, अप्परकटचा फटका. ह्या चेंडूवरती सामना फिनिश केलेला आहे. या चौकाराने हा सामना इथे जिंकलेला आहे.